दंड. गर्दवाते भुंक म्हणणे. मागची लीळा गेली मृत वत्स जीव विने. झाली ना काल? हो झाली कालची. झाली ना ती? हो. श्री प्रभू बाबा राजमठाच्या नैऋत्य बाजूला कमळेश्वराच्या दक्षिण दिशेला रस्त्यामध्ये जे गाढव मेलेलं होतं, श्री प्रभू बाबा खेळत खेळत चाललेले आहेत तिथं. त्या गाढवाकडे पाहिलं, त्याला श्रीकरानं स्पर्श केला आणि श्री प्रभू बाबा त्याला म्हणतायत, मेला जाय, उठ उठ म्हणे, भूक भूक म्हणे. आणि ती उठलं, भुंकत भुंकत गेले. आणि अशा रीतीनं श्री प्रभू बाबा हास्य करतायत. अशा प्रकारची ही लीळा श्री प्रभू बाबांची. जसं श्री चक्रपाणी महाराजांनी मेलेला वसो सांड तो द्वारकेमध्ये एका मंदिरात फुलं खायला यायचा, तो घसरून पडला, मेला. 3 दिवस पर्यंत त्या देवतेची पूजा वर्ज केली. तिथला पुजारी चक्रपाणी रावळाजवळ येऊन म्हणतोय, महाराज तो नंदी मेला, तो बैल मेला, 3 दिवस पर्यंत देवता अस्पर्श आहे, पूजा नाही, काही नाही, अर्पण नाही. चक्रपाणी महाराज तिथे येत आहेत. आता येताना तो बैल, तो दरवाजा साकडा असल्यामुळे तो सजीव आहे, तो बरोबर आत मंदिरामध्ये शिरलेला आहे. आता मेल्यानंतर त्याला काढावा कसा, म्हणून श्री चक्रपाणी महाराजांनी एक खडा मारला आणि तो बाहेर निघाला. तशा प्रकारचे हे गाढव विज्ञान सामर्थ्यानं श्री प्रभू बाबांनी त्याला जिवंत केलेलं आहे. आता कशासाठी केलं? विज्ञान सामर्थ्यानं त्याला जिवंत केलेलं आहे गाढवाला. मृत बाप जीव. श्री प्रभू बाबा विद्यापूर मध्ये असलेलं एक ब्राह्मण, आणि त्या ब्राह्मणाकडे नेहमी श्री प्रभू महाराज जायचे. त्या ब्राह्मणाचा लहान मुलगा, लहान बालक, त्या बालकाशी श्री प्रभू बाबा खेळायचे. भाग्यवान आहे तो बालक. त्या बालकाशी नेहमी खेळायचे. एक दिवस ते सरले, काही रुजाग्रस्त झाले, भयंकर रुजा झालेली आहे त्याला. त्या रोगामध्ये ते बालक मेलं. मेल्यानंतर आता घरामध्ये थोडं ठेवता येते. त्या वाजेश्वरीच्या ईशान्य बाजूला त्याला गाडलेलं आहे. जमीन खोदली आणि त्याच्यामध्ये ते गाडून दिलं. वरून माती दगड लावून दिलेले आहेत त्या पांदनमध्ये. इकडे श्री प्रभू बाबा 2-4 दिवस खेळायला गेले नाही तिथं. एक दिवस गेले. गेल्यावरती श्री प्रभू बाबा पाहताय ते बालक काही दिसत नाही. श्री प्रभू बाबा त्यांना म्हणतायत, अरे मेली जाय, ते बालक के गेले, कुणीकडे गेले, कुणीकडे गेले. आणि ते मग घरचे रडायला लागलेले आहेत. कारण एकुलते एक बालक आहे. रडत असतात ते, आक्रदंत असतात. मोठ्या मोठ्यानं ते रडायला लागलेले आहेत. त्यांचे दुःख पाहिलंय रावळांनी. रावळांना ते म्हणतात, जी तुम्ही ज्या बालकाला खेळवतात, जे बालक तुम्ही खेळवतात ते बालक मेलं. श्री प्रभू बाबा त्यांच्याकडे पाहून म्हणतात, जीववावे म्हणे, म्हणजे त्याला जिवंत करावे, आणावे म्हणे, त्याला घेऊन या. न आणावे म्हणे, ना तेथची जावे म्हणे. तुम्ही जर आणत नसाल तर आम्ही तिथंच जातो. अशा रीतीनं श्री प्रभू बाबा दूड धाव घेतायत. त्या वाजेश्वरीच्या ईशान्य बाजूला जी पांदन, त्या पांदनामध्ये जिथं गाडलेलं असते ते माती दगड रावळाने अशी बाजूला सारलं आणि त्या बालकाला स्वच्छ केलेलं आहे, झाडलेलं आहे. त्याच्यावरची माती दगड काढून स्वच्छ केलं आणि त्याचा एक पाय धरून, लोंबता पाय धरून श्री प्रभू बाबा घेऊन येत असतात. घरच्यांनी पाहिलं का राऊळ ते प्रेत ते मड घेऊन येऊ राहिले, घाबरले. घरातले माणसं म्हणतात, रावळो ते प्रेत न्या.
राऊळ त्यांना म्हणतात, अहो घ्या ना, मेली जाय घे घे ना म्हणे. ते घ्यायला तयार नाही. रावळांना म्हणता, रावळो नको नको, म्हणून त्यांनी दार लावून घेतलेलं आहे. राऊळ पुढे निघतायत. जवळच शेजारी 2-4 घराच्या पुढे गेल्यानंतर दारामध्ये एक वृद्धा, एक 60 वर्षाची बुजुर्ग स्त्री बसलेली असते. राऊळ तिच्या जवळ जातात आणि तिला म्हणतात, मेली जाय घे घे ना म्हणे. तिच्या त्या ओटीमध्ये टाकलेलं आहे. ती म्हणते, रावळो मी शतानिक, मी 60-70 वर्षाची बुजुर्ग, मी या बालकाला काय देऊ? दूध नाही, दूध पाजावं कसं? श्री प्रभू बाबांनी कृपादृष्टीने अवलोकन केलेलं आहे. तिच्या स्तनामधून दुधाच्या धारा व्हायला लागलेल्या आहे. स्तन दाटून आलेलं आहे, दूध दाटून आलेलं आहे. ते बालक तिनं छातीला लावलेलं आहे. ते बालक चुटू चुटू प्यायला लागलेलं आहे. राऊळ हास्य करीत तिथून निघून गेलेले आहेत. थोड्या वेळानं ज्यांचे बालक असते वास्तविक, त्यांनी दार उघडलं आणि पाहिलं. दुरून दिसतायत ती म्हातारी, ते बालक पाजताना दिसते, छातीला लावताना दिसते. जिचे बालक असते ती तिथं आली. ती म्हणते, दे माझे बालक. ती म्हणते, राऊळ तुम्हाला देत होते तेव्हा तुम्ही घेतलं नाही. रावळांनी मला दिला. अरे मला दूध नसताना माझ्या छातीत दूध आलेलं आहे. हे बालक मी तुम्हाला देणार नाही. आता ते भांडण चांगलंच विकोपाला गेलेलं आहे. मग गावात गेले. गावातले जे महाजन असतात त्यांनी पंचायत केलेली आहे. केशव नायक, ईश्वर नायक, तिथं केशव नायक आहे, ईश्वर नायक आहे, तिकोपाध्ये आहे. त्या महाजनाजवळ न्याय सांगायला गेलेले आहेत. रूपनायक आहे. ते सगळे पंचायत बसलेले आहे. श्रेष्ठ महाजन बसलेले आहेत. जिचे बालक असते ते तिथं आलेले आहेत. आणि ज्या वृद्धाला ते बालक दिलेलं असते श्री प्रभू बाबांनी, ते तिथं आलेले. दोघींनी आपली बाजू मांडली. का रावळांनी हिला बालक दिलं तर ही घेत नव्हती. आता ते बालक मला दिलं. आता माझ्या छातीत दूध नसताना रावळांनी आपल्या कृपादृष्टीने अवलोकन करून दूध आलेलं आहे माझ्या छातीत. याचा अर्थ बालक ते माझं. ते महाजन जे न्याय सांगणारे असतात त्यांनाही वाटलं, त्यांनाही ते पटलं का रावळांनी जिला बालक दिलेलं आहे ते बालक तिचंच. मनोमन त्यांची खात्री पटलेली आहे. आणि त्यांनी वास्तविक जिचे बालक असते त्या मुलीला म्हणतात का, हे राऊळ, हे बालक रावळांनी जिला दिलं, ज्या वृद्ध ते बालक तिचं. तुम्हाला लाड करता येते, तुम्हाला प्रेम करता येते, प्यार करता येते, स्नेह करता येते. तुम्ही एक काम करा, ही जी म्हातारी आहे, ही जी वृद्ध आहे, हिच्या घराशेजारी घर बांधा. मग तिच्या घराशेजारी घर बांधलं. मग त्या वृद्धाला, म्हणजे त्या म्हातारी स्त्री जिला कोणीच नसते, ती अनाथ असते, तिला त्या बालकासाठी एक गाय दिलेली आहे, दुभती गाय, पाळणा दिलेला आहे, बिस्तार दिलेला आहे. आणि अशा रीतीनं त्या म्हातारीची सोय झालेली आहे. रावळांनी कृपादृष्टी अशी केली का एकाच वेळेस 2 कार्य. रावळांनी बालकी जिवंत केलं आणि ज्या अनाथ स्त्रीची जी व्यवस्था होत नव्हती खाण्यापिण्याची, तिची व्यवस्थाही रावळांनी करून दिली. रावळांचे हे समर्थपण, हे श्रेष्ठपण, अशा प्रकारची ही रावळांची लीळा. ते बालक 100 वर्षपर्यंत जगलेलं आहे. कारण रावळांनी लीळादान दिलेलं आहे. लीळादानाचे आयुष्य दिलेलं आहे त्या बालकाला. परब्रह्म परमेश्वराच्या श्री प्रभू बाबांच्या स्पर्श झाल्यामुळे आयुष्यभर त्याला ज्वर नाही, थेट नाही, पडस नाही, खोकला नाही. अशा प्रकारे ते बालक 100 वर्षाचं झालं. त्याचे नाव दामोदर भट्ट.
जोपर्यंत तिथं गेले नाही आणि रावळांच्या सन्निधानी त्या दामोदरांनी ज्या लीळा पाहिलेल्या आहे श्रीप्रभूंच्या, त्या लीळा माई बहिणींना त्यांनी सांगितलं. अशा प्रकारे हे बालक ज्याचे नाव दामोदर श्री प्रभू बाबांनी ते जिवंत केलेलं आहे. परमेश्वर अवतार काय करू शकत नाही. लीळादानाचे आयुष्य दिलेलं आहे त्या बालकाला आणि त्या म्हातारीची सोय करून दिलेली आहे परमेश्वर अवतारानं. परमेश्वर अवतार अशा प्रकारे करत राहतात. स्पर्श केलेला आहे जिथं मशानमध्ये पुरलेला आहे त्या मशानाची जागा, तिथं असलेले दगड माती, त्याच्यात असलेले जडत्वीचे जीव, त्यालाही संबंध देणे, बालकालाही जिवंत करून संबंध देणे. अशा प्रकारे हा बालक शतवर्षपर्यंत जगला. म्हणजे लीळादानाचे आयुष्य त्या बालकाला दिलेलं आहे. ज्याला लीळादानाचे आयुष्य दिलं त्याला पापाचा लेप न लगे, पुण्याचा लागे. तो आपल्या जीवनामध्ये जे काही असंख्य क्रिया, एरवी तर असंख्य क्रिया करतच नाही, यदा कदाचित केले तर पापाचा लेप लागत नाही. कारण त्याला जन्माला परमेश्वर कारण आहे. जसं स्वामी महाराजांची लीळा त्या मल्लाला पुत्रदान दिलेलं आहे तशा प्रकारे, किंवा वामन पेंदीची भार्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जीवदान दिलेलं आहे तशा प्रकारे इथं परब्रह्म परमेश्वर अवतार श्री प्रभू हे सर्वज्ञ आहेत. लीळादानाचं काम करतात. उतटण्याची लीळा, भजनाची लीळा, जन्मवण्याची लीळा, आयुष्य देण्याची लीळा, अशा प्रकारे लीळा अनेक प्रकारच्या आहेत. ती लीळा परब्रह्म परमेश्वरानं केलेली आहे. आणि त्या महाजनांनी जो न्याय सांगितला तो योग्य सांगितलेला आहे. कारण त्यांना श्री बाबांचं सर्वज्ञत्व त्यांना समजलेलं आहे. त्यांना जाणीव आहे. रूपनायक, केशवनायक, ईश्वर नायक आणि तिकोपाध्ये हे जाणतात. अशा प्रकारे श्री प्रभू बाबा त्या मध्ये अनेक प्रकारच्या लीळा करतायत. बालक असताना श्री प्रभू बाबा लेकरामध्ये खेळ खेळतात. ते लेकर मृत्यू मुंजिया जीवविनी, एका ब्राह्मणाचा पुत्र मुंजिया 8 वर्षाचा, मुंजी बंधन केलं त्याला मुंजिया म्हणतात, किंवा ज्याचं लग्न झालंच नाही त्याला मुंजिया असं म्हणतात. जो कुवाराज मेला त्याला मुंजिया म्हणतात. तो मेलेला आहे त्याला स्मशानात नेलेला आहे, सरणावरती त्याला त्या चितेवरती ठेवलेला आहे, आग लावून दिली. श्री प्रभू बाबा तिथं जातायत. सर्वज्ञ श्री प्रभू महाराज सगळ्यांची नजर चुकून श्री प्रभू बाबांनी त्या चितेवर असलेलं ते बालक, त्या मुंज्या त्याच्या पाय धरलेला आहे, फरफर काढत नेलेला आहे. चाललेले आहेत, ओढत धावत चाललेले आहेत. ब्राह्मणांनी पाहिलं, ते दुरूनच म्हणतात, रावळ अरे हे काय करतात, हे काय करतात, मेलेलं बालक, हे मेलेलं प्रेत कशाला ओढून येऊ राहिलेले आहेत. म्हणून रावळाच्या पाठोपाठ ती धावताय. श्री प्रभू बाबांनी पाहिलं त्या मुंजियाला. आणि अशा प्रकारे करंड नावाची एक विहीर, जी विहीर आज आपल्याला दिसत नाही, त्या करंड विहिरीचे एक स्थान आहे. तिथपर्यंत श्री प्रभू बाबा नेत आहेत आणि तिथं त्याला सोडून दिलेलं आहे. आणि पिंपळाच्या झाडाच्या आड लपलेले आहेत. तो ब्राह्मण, बाकीचे ब्राह्मण जे तिथं स्मशानामध्ये प्रेत जाळायला आलेले असतात, सगळे लोक, ज्याचा पुत्र असतो ते सगळे धावत तिथे येतात. त्यांनी पाहिलं ज्याला ओढत नेलं रावळानं, ते बालक जणू काही झोपेतूनच उठून बसलेलं आहे. तशा प्रकारे तो उठून बसला. त्यांना आश्चर्य वाटलेलं आहे. तो ब्राह्मण म्हणतोय, राऊळ माय बाप, राऊळ ईश्वर, राऊळ करी ते काही न होय. आणि अशा प्रकारे त्यांना आश्चर्य वाटते. रावळांनी, राऊळ माय बाप, राऊळ परमेश्वर, रावळांनी आम्हाला पुत्रदान दिला. त्या मुलाला तिथंच आंघोळ घातलेली गावात घेऊन येतात. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटते. अशा प्रकारे रावळांनी त्या मुंज्याचे रक्षण केलेलं आहे. आणि श्री प्रभू बाबा नगरामध्ये बीजे करतात, नगरामध्ये जातात. अशा प्रकारची ही अपूर्व लीळा, आश्चर्यचकित करणारी लीळा. त्या ब्राह्मणाला जे दुःख व्हायचं पुत्र वियोगाचं, ते दुःख श्री प्रभू बाबांनी सर्वज्ञांनी ते नाहीसं केलेलं आहे. तो पुत्रदान दिलेलं आहे, लीळादानाचे त्याला आयुष्य दिलेलं आहे.
अशा प्रकारे परमेश्वर खेळ क्रीडा करतायत. असं आश्चर्य पाहिल्यानंतर ज्या मुलाला जिवंत केलेलं आहे, सगळे मुलं श्री प्रभू बाबांशी खेळ खेळतात. श्री प्रभू बाबांना म्हणतात, महाराज या, आपण दोन्ही पाय असं जोडा. आम्ही आपल्या श्रीचरणावरती दंडवत करतो, नमस्कार करतो. मग रावळांनी दोन्ही पाय असे एकत्र करायचे. मग ते दंडवत करायला आले, डोकं खाली त्यांनी श्रीचरणावरी ठेवायला गेले, तितक्यात राऊळ दोन्ही श्रीचरण फाकून द्यायचे. जे जोडलेले आहेत, एकत्रित केलेले आहेत, ते दोन्ही श्रीचरण रावळांनी असे दोन्ही श्रीचरण दूर करून द्यायचे. त्यांचे डोकं त्या जमिनीवरती मातीत आपटायचं आणि पुन्हा ते म्हणायचे, रावळ असं करू नका ना, श्रीचरणावरती डोकं ठेवू द्या ना. पुन्हा रावळ दोन्ही श्रीचरण एके ठिकाणी करतात. मग ते दंडवत करायला वागतात, चरणावरती डोकं ठेवायचं तर रावळ दोन्ही श्रीचरण असे फाकून देतात आणि पुन्हा त्यांचे डोकं त्या मातीला लागते, त्यांचं तोंड मातीत भरते. अशा प्रकारे रावळ ही क्रीडा करतायत. जसं स्वामी महाराज भौमिकरामला असताना साधा भिक्षेला गेलेले, तिला उशीर झालेला आहे, भिक्षा घेऊन येते. स्वामी महाराज नदीच्या काठावरती, नदीमध्ये कुठेतरी बसलेले असतात, एका खडकावरती. साधा आलेली आहे, स्वामी महाराजांना दुरूनच दंडवत करते, झोळी दृष्टपूत करते. मग श्रीचरणाला डोकं ठेवावं म्हणून ती श्रीचरणावरती आता डोकं ठेवायला जाते. स्वामी महाराजांनी दोन्ही श्रीचरण असे फाकून दिलेले आहे. तिचं तोंड, तिथं असलेलं पाणी, खडक असतो, त्या खडकावरती खाली पाणी असते, गड्डा असतो आणि स्वामी महाराजांनी दोन्ही श्रीचरण त्याच्यावरती असे ठेवलेले असतात. तिला काही दिसत नाही खाली गड्डा आहे म्हणून. तिचं तोंड त्या पाण्यामध्ये बुचकवते. अशा प्रकारे श्री प्रभू बाबा ही खेळ क्रीडा करतायत. असाच एक परसनायक नावाचा ब्राह्मण, त्याचाही पुत्र तोही मेला, तोही सरला, त्यालाही स्मशानामध्ये आणलेलं असते. ईशान्य बाजूला नगरेश्वर, तिथं शरण रचलेलं आहे, चिता रचलेले आहे, त्याच्यावर घातलेलं आहे. समसान पिंड दिदला, त्याच्या तोंडावरती दही भाताच्या उंडा ठेवलेला आहे आणि आग पायाजवळ पेटून दिलेले, धार दिलेले, घागर फोडलेली आहे. अशा प्रकारे जी क्रिया करायची असते ती केलेली. श्री प्रभू बाबा तिथं जातात. श्री प्रभू बाबा म्हणतात, अरे काढी काढी ना म्हणे. श्री प्रभू बाबा म्हणतात, अरे काढ काढ त्याला, त्या प्रेताला काढा. ते म्हणतात, महाराज आता काय काढावं. दुःख करतात, निराश होतात. महाराज हा तर मेला. श्री प्रभू बाबा म्हणतात, अरे मेला जाय, काढ काढ म्हणे. वाढ वेळू झाला. ते म्हणतात, महाराज आता उशीर झाला. श्री प्रभू बाबा म्हणतात, अरे मेली काढी ना म्हणे. म्हणून आपणच शेनी श्रीकरी टाकिल्या आणि श्रीकरी तोंडावर हाणितले, त्याच्या तोंडावरती थाप मारलेले. श्री प्रभू बाबा त्याला म्हणतात, मेला जाय, उठ 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 ना म्हणे. आणि तो जिवंत झालेला आहे, खडपडून उठला. आपले वस्त्र त्यानं वेढलेले आहेत, नेसून घेतलेले आहेत. लोकांना आश्चर्य झालं. अशा प्रकारे सगळ्या गावामध्ये रावळांची चर्चा चाललेली आहे की रावळांनी परसनायकाचा पुत्र जो मेलेला तो जिवंत केला, राखीला. राऊळ माय बाप, राऊळ समर्थ, राऊळ करीती ते काही न होय म्हणून स्तुती करतायत. ही लीळा आनोबा म्हणजे आनेराज व्यासांनी मांडलेली. अशा प्रकारे या लीळा श्री प्रभू सर्वज्ञ लीळारानाचे आयुष्य त्याला देत आहेत. पाखाले बालक लपवणे पुढची लीळा. असं जे घर, त्या घरामध्ये दुसरं कोणी नसते, पती पत्नी आणि एक बालक. पती गेलेला आहे बाहेर कुठल्या तरी कामाला, पत्नी घरामध्ये असते. घरामध्ये पाण्याचा पत्ता नाही, पाणीच नाही. पाणी भरण्यासाठी ती विचार करते की पाण्याला जावं, पण छोटं बालक, याला सांभाळल कोण, हे बालक द्यावं कोणाला. तिला चिंता लागते की हे बालक कोणाला आपण द्यावं, अशी ती चिंता मग्न असते. मात्र ती श्री बाबांची वाट पाहते, चिंता करते, ते राहून आले तर बरं होईल. परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ असे आहे. सर्वज्ञ तिची आर्त हाक जाणून श्री प्रभू बाबा तिच्या घरामध्ये, तिच्या घराकडे घरामध्ये शिरतायत, प्रवेश करतायत. तिला आनंद होतोय. ती म्हणते, रावळो रावळो,
हे बालक घ्या ना, या बालकाला खेळवा थोडा वेळ, मी आत्ता पटकन जाते आणि पाणी घेऊन येते. आणि अशा रीतीनं ती जाते. रावळांना विनंती करून रावळ म्हणता मेली जाय, आण आण म्हणे. म्हणून रावळांनी ते लेकरू घेतलेले आहे. पोटाशी धरून खेळवतायत. मातेचं स्नेह करतायत त्या बालकावरती. ती बाई पाण्याला गेली, ती काही लवकर येत नाहीये हे पाहिलं रावळांनी. तिथंच खुटीला लटकलेली एक पाखाल असते. ती पाखाल एका पाखमध्ये ते बालक रावळांनी झाकून दिलेलं आहे. दुसरं पाख त्या पाखालाच झाकलं. आणि मग ते खुटीला लटकून गेलेले राऊळ थोडा वेळ खेळवतात आणि तिथून निघून गेलेले आहेत. ती पाण्यावरून येते. तिनं पाहिलं राऊळ दिसत नाही, बालकी दिसत नाही. ती घाबरली, भयभीत झालेली आहे. पाण्यामध्ये पाहते, इकडं तिकडं पाहते, बाजेवरती पाहते, दारामध्ये पाहते, एखाद्या कोपऱ्यामध्ये असेल तिथं पाहते. जे शेजारी पाजारी असतात त्यांच्याकडे जाते, त्यांना विचारते, त्या बायांना विचारते, शेज्या सायलीला विचारते, हो रावळाने लेकरू तुमच्या हातात दिलं काय? त्या शेजी सायल्या म्हणतात, सगळ्या एकत्र आलेल्या आहेत. त्या म्हणतात, नाही आमच्याजवळ तर बालक दिलं नाही. पण अगं तुला ही अक्कल नाही का? तू अशी कशी मूर्ख आहे? ते लेकरू त्या रावळांजवळ दिलं, तुला हे समजत नाही? अरे ते राऊळ वेडे पिसे त्यांच्या हातामध्ये दिलं कसं? ते रावळांचं काय आहे? एखाद्या विहिरीमध्ये, एखाद्या आडामध्ये, एखाद्या पेवामध्ये जर टाकून दिलं मग काय करते? ती अजूनच भयचकित झालेली, भयभीत झालेली. ती घरामध्ये जाते, तिच्या डोळ्यातून अश्रू चाललेले आहेत. आता काय करावं? बालक गेलं कुठं असेल? त्यावेळेस ती पाहते आहे त्या खुंटीला लटकलेली जी पाखाल ती हालत असते. तिला वाटलं आहे काय, म्हणून ती एक पाख, त्याच्या एक पाखालाचा एक भाग तिनं उचलून पाहिला. तिथं बालक दिसते, चळणवळण करताना दिसते. आणि बोबाईले, काही करीन वाई, काही करीन वाई. उचलून पाहिले तर लेकरू आनंद भरीत निघेले देखले. ते बालक झोपलेलं असते आनंद भरीत. पाहिल्यावरती तिला आश्चर्य वाटलेलं. ते बालक हृदयाशी धरलेलं आहे. शेजारी पाजारी ज्या आहेत त्यांना म्हणते, अहो पहा, रावळांनी माझ्या लेकराचं जतन केलं. राऊळ असे करणार काय? रावळांनी माझ्या बालकाला सांभाळलं. अशा प्रकारची ही लीळा. श्रीप्रभू बाबा सर्वज्ञ, ज्याचं काही काम अडलेलं आहे तिथं राऊळ जातात आणि राऊळ त्याची आर्त पुरवत आहेत. असा परब्रह्म परमेश्वर अवतार रिद्धपूर वासियांसाठीच तो अवतार अवतरलेला आहे. तिथं असलेले जे भाग्यवान जीव, जे तिथं जन्माला घातलेले आहेत जीव, हे सगळे भाग्यवान आहेत. म्हणून तर राऊळ त्यांच्या घरोघरी जात आहेत, घरामध्ये प्रवेश करतायत. राऊळ त्यांच्या बालकाशी खेळतात, राऊळ त्या बायांशी खेळतात. अशा प्रकारे क्रीडा करतायत. असेच राऊळ. तथा कापूस पहाळी बालक लपवणे. टेकाळी जे स्थान आहे, वांदेशकर बाबाच्या मठाच्या पाठीमागे टेकाळी आहे, उंच टेकड. आणि तिथं श्रीप्रभू बाबा खेळत असतात. त्याच गलीमध्ये एक बाई, तिच्याही घरी पाण्याचा थेंब नसते एकही. ती विचार करते तर घरामध्ये पाणी नाही, पाण्याची खेप भरायला जावं, घागर भरून आणावं. विहिरी लांब लांब असतात, पण घरामध्ये बालक आहे. घरामध्ये लहान मोठं कोणीच नाही बालकाला सांभाळण्यासाठी. पतिदेव तर बाहेर गेलेले आहेत. मग आता करावं काय? चिंता करते, मनोरथ करते. मनामध्ये ती इच्छा करते, राहुल जर आले तर फार चांगलं होईल. परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ आहे. परमेश्वर काय जानत नाही. तन की जाने मन की जाने, जाने चित्त की चोरी, साहेब से क्या छिपाना, जिसके हाथ में है दोरी. असा परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री गोविंद प्रभू महाराज जरी वेडेपिसे दिसत असले तरी ते सर्वज्ञ आहेत. त्यांनी त्या मातेची हृदय जाणलेलं आहे. तिच्या बालकाला खेळवावं. ते बालकही भाग्यवान, ज्या बालकाला खेळवतात परमेश्वर अवतार,
ते बालक किती भाग्यवान असेल. राहुळ तिथं जात आहेत, तिलाही आनंद झालेला आहे. राहुळ आल्याबरोबर तिला किती आनंद होतो. ती म्हणते, रावळो रावळो, या लेकराला थोडं खेळवा ना, थोडा वेळ खेळवा. मी पाण्याला जाते, घरामध्ये पाण्याचा थेंब नाही, काय करावं. इथं तर लहान मोठं कुणी नाही बालकाला सांभाळलं. महाराज एवढं काम करा ना माझं, या बालकाला सांभाळा ना. श्री प्रभू बाबा तिच्याकडे पाहून म्हणतात, नीलिजा आहे, आण आण म्हणे. हे रावळांचे शब्द आहे, आण. म्हणून ते बालक रावळांनी आपल्या गोसाव्याच्या उपंगळी घातले. त्या मातेनं ते बालक श्री प्रभू बाबांच्या मांडीवरती दिलेले आहेत. श्री प्रभू बाबा ती पाण्याला गेलेले घागर घेऊन. राहुळ श्री प्रभू महाराज सर्वज्ञ त्या लेकराला पोटाशी धरून खेळवतायत, त्याच्याशी गप्पा गोष्टी करतायत, त्याच्याशी लाड करतायत, प्रेम करतायत, मातेचे स्नेह देतात. परमेश्वर तर खरी माता आहे. ही माता काय, हा जीव कुठं माता आहे का? खरी माता परमेश्वर. त्वमेव माता त्वमेव पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. असा परब्रह्म परमेश्वर मातृत्व त्या बालकाला मातेशी धरतायत. त्या बालकाने ती कणव जोडलेली आहे. तर बालक परमेश्वराच्या बालक बनावं. रावळाने त्या बालकाला मांडीवरती पोटाशी लावून खेळवतायत. ते बालकी श्री प्रभू बाबांकडे पाहते, मजेशीर हातपाय हलवते, ते खेळत असते, तोंड हलवते, मिस्किलपणे ते हसत राहते. अशा प्रकारे. आणि आता ती बाई काही लवकर येत नाही. पाण्याला गेली, 2-4 खेपा आणायच्या असतील. आता पाणी भरायलाच गेली तर 2-4 हेला तर आणणारच ना, हेल तर आणणारच ना. ते पाहिलं रावळांनी, ही काही आता लवकर बालकाला घेत नाही. रावळांनी केलं काय, ती पाण्याला गेली आणि रावळांनी तिथंच कापूस असा पिंजून ठेवलेला असतो एका टोपल्यामध्ये. ते कापूस असा रावळांनी वरचा कापूस बाजूला काढला, मध्ये एक कपडा टाकलेला आहे, त्या बालकाला गुंडाळलं आणि वरून कापूस टाकून दिलेला आहे. राहुळ खेळून तिथून निघून गेलेले आहेत. आणि अशा प्रकारे ती बाई जेव्हा पाणी घेऊन येते तर राहुळ दिसत नाही. प्रत्येक खेप हेल घेऊन येते तेव्हा राहुळ दिसतात. आता राहुळ गेले कुठं? जर राहुळ गेले तर बालकी नाही, बालकी दिसत नाही, राहुळही दिसत नाही, घाबरून गेलेले. तिची घाबरगुंडी उडालेली आहे. ती इकडं पाहते, तिकडं पाहते, पाळण्यामध्ये पाहते, बाजेवरती पाहते, कोणत्यामध्ये पाहते, घरादारामध्ये पाहते, जिथे न पाहावं तिथं पाहते. कासावीस झालेली, कावरी बावरी झालेली आहे. जवळच शेजार पाजारची घरं असतात, तिथं जाऊन विचारते, अहो राहुळ, रावळांनी बालक दिलं का? अहो रावळांनी बालक दिलं का? त्या शेजारी सायल्या म्हणतात, अगं तू अशी कशी वेडी आहे, अशी कशी मूर्ख आहे, अशी कशी पागल आहे, तुला एवढंही समजत नाही. अरे राहुळ आपल्या इच्छेनं काही करतात. राहुळ वेडेपिशी आहेत ना. रावळांचा काही भरोसा आहे का? एखाद्या विहिरीमध्ये, एखाद्या आडामध्ये, पेड कुठं टाकून देतील काही सांगता येत. अशा प्रकारचे हे राहुळ. तू दिलंच कसं काय त्यांच्याजवळ? ती म्हणते, आता काय करू, घरामध्ये कोणी नाही, म्हणून रावळाला बोलवलं. रावळाला रावळाला दिलं. ती इकडं तिकडं पाहते, अचानक तिला दिसते त्या टोपल्यामध्ये कापूस हलताना दिसते. ती जवळ जाऊन पाहते, कापूस बाजूला करते, ते बालक मस्तपैकी आनंद भरीत आनंदानं हर्षानं ते बालक खेळताना दिसते. तिला फार आनंद होतोय, आश्चर्यचकित होते. ती म्हणते, राहुळ, ईश्वर, राहुळ माय बाप, लेकरूवासी कैसे जतन केले, लेकराला कसं सांभाळलं, थोडंसंही लेकराला दुःख नाही. अशा प्रकारे बालक जे वेडपिशी असतात ते तर कुठेही फेकून निघून गेले असते, मात्र राहुळ तसे नाही आहे. राहुळ अशा प्रकारचे दिसतात. ते सोंग आहे फक्त, ते नट आहे. जसे एखादा सोंगाडी नट घेतो तशा प्रकारचं नट घेतलेलं आहे. वास्तविक परब्रह्म परमेश्वर अवतार खरी माता आहे, खरा पिता आहे. परमेश्वरी जीवाचे तेयाच्या एक देश मातेच्या ठाईवरती परमेश्वरी जीवाचे स्नेह. अशा प्रकारचं परमेश्वराच्या स्नेह. ते बालक किती भाग्यवान आहे. परमेश्वर त्या बालकाला बालपणी ज्याला खेळवता आहे अशा प्रकारचे त्याचे जतन करतायत. ती माता भाग्यवान.
अशा प्रकारे श्री प्रभू बाबांच्या या लीळा त्या रिद्धपुरमध्ये अत्यंत अगम्य अशा प्रकारच्या त्या लीळा आहेत. काय वर्णन कराव्या त्या लीळा. श्री प्रभू बाबा त्या नगरामध्ये घरोघरी जात आहेत. ते जे लेकरं आहेत त्या नगरामधले त्या लेकरांमध्ये खेळतात. एखाद्या दिवशी कोण्या घरामध्ये प्रवेश करतात. लेकरं जेवत असतात. दही भात त्यांच्या ताटामध्ये तिथंच बसतायत. त्यांच्या ताटातलं ते खातायत. ते जोराजोराने ओरडतात. कुठे दही भात, कुठे दूध भात, कुठे जे असेल ते पदार्थ राऊळ आरवणा करतायत. ताक भात, कुठे ताक आंबील, अशा प्रकारचे राऊळ त्या लेकरामध्येच बसायचे आणि त्यांच्या ताटातलं जेवण करायचे. त्यांच्या थाळ्यामधलं ताटामधलं. आणि ते ओरडायचे लेकरू. ते म्हणायचे आई आई पहा ना, राऊळ आमच्यामध्ये जेवण करतायत. ती माता त्या लेकरांची ती धावत यायची. ती म्हणायची राऊळ मी तुम्हाला हिस्सा करून देते. रावळांचा एक हिस्सा बाजूला, एका हिस्सा लेकराच्या. आणि रावळा म्हणायचे राऊळ तुम्ही आपला हिस्सा जेवा बरं काय. यांना जे दिलेला यांच्या वाटा तुम्ही जेवू नका. रावळांनी आपला वाटा पटपट खाऊन घ्यायच्या आणि त्याच्या हिस्स्यातलं, त्याच्या भागातलं, त्याच्या वाटातले खाण्याच्या राऊळ खाण्याची सुरुवात करायची. ती पुन्हा ओरडायचे. पुन्हा ती माता यायची. ती म्हणायची रावळ या बालकाचा हिस्सा तुम्ही का खाताय, याचं का खाताय, तुम्हाला आम्ही वाटा करून दिला ना. अशा प्रकारे राऊळ. मग ते बालक कंटाळायचे. त्या बालकांनी काय करायचे, ते थाळा डोक्यावरती ठेवायचे. राऊळ उभे राहायचे आणि उभं राहून आरोगणा करायचे. अशा प्रकारे राऊळ त्या लेकरामध्ये जेवण करतायत. याला कारण काय, का त्या रावळांनी त्या बालकांना दिलेलं जे आहे, आता त्या मातेनं बालकाला दिलं, त्याच्या हिस्स्यातलं राऊळ जेव्हा खातात तेव्हा त्यांना प्रेमाचा उपाय घडवत आहेत. असे ते श्री प्रभू बाबा ते भजन क्रिया त्या बालकालाही घडावी, त्या मातेलाही घडावी, अशा प्रकारे ते प्रेमाचे अधिकारी असतात. परमेश्वर त्यांच्यामध्ये राहून आरोगणा करत आहेत, जेवण करत आहेत. अशा प्रकारे श्री प्रभू बाबांच्या या अगम्य लीळा. त्यांनी अन्नदानाची क्रिया माग भरपूर केलेली आहे. ती कणव चालत आलेली अवंचकत्वी भजन त्यांनी केलेलं आहे मार्गामध्ये, परमार्गामध्ये. त्याच्यामुळे श्री प्रभू बाबा किंवा प्रेमाचा उपाय करत असताना भजन घातल्याशिवाय, पूर भजन घातल्याशिवाय तर प्रेम होत नाही. प्रेमाचे उपाय जरी केले तरी परमेश्वर पुढच्या जन्मी कुठल्या तरी जन्मात पूर भजन घडवून घेतात त्याच्याकडून जबरदस्तीनं. अशा प्रकारे श्री प्रभू महाराज इथं प्रेमाचा अधिकार तर घडलेला आहे. भजन स्वीकार करतायत परमेश्वर आणि त्यांना पूर्णपणे प्रेमाचा अधिकार देत आहेत. त्यांना पुढे चालून 3 कळिकेचं प्रेम होणार आहे. असे हे राऊळ श्री प्रभू बाबा महाराज आपला हिस्सा न खाता किंवा आपलाही हिस्सा खाऊन आपल्या वाट्यामध्ये आलेलं अन्न ते ग्रहण करून त्यांचेही अन्न ग्रहण करता आहेत. अशा प्रकारे राऊळ त्यांना जबरदस्तीनं त्यांचे अन्न घेतात. कसे ते बालक तेवढे ते भाग्यवान आहेत. अशा प्रकारे राऊळ दूध भात, दही भात, ताक भात, आंबील भात घरोघरी अशा प्रकारच्या क्रीडा परमेश्वर करत असतात. पुढची लीळा आहे पूर्वांतरपणे. थंडीचे दिवस असतात, भयानक थंडी वाजत असते आणि विदर्भामध्ये, रिद्धपूरमध्ये त्यावेळेस थंडी पडते. त्या थंडीमध्ये दिवसभर थंडी जातच नाही. मग काय करतात, आताही आपण करतो, धुनी पेटवतो, शेकोटी पेटवतो आणि शेकत राहतो. त्या लेकरांनी काय करायचे, ते लेकरं त्यावेळेस कपड्याचाही अभाव असतो. आता कपडे रेलचेल आहे, त्यावेळची परिस्थिती अशी कपडे एवढे नव्हते. म्हणून त्या लेकरांनी काय करायचं, भोय आणायची, त्यांनी कुडा करकट आणायच्या, कचरा आणायच्या, विस्तव आणायच्या आणि एखाद्याच्या अंगणामध्ये बिदी गोदरीमध्ये ताप करायच्या आणि शेकत बसायचे. श्री प्रभू महाराज तिकडून येताना पाहायचं ते लेकरू
त्या बालकांनी रावळांना पाहायचे आणि रावळांना म्हणायचे, या महाराज, या महाराज, प्रभू या ना, गुंडो या ना. रावळांना बोलवायचे, राऊळ तिथे यायचे. राऊळ बसायचे, उकडा असणी तापत बसायचे. मग ते बालक थोडी थोडी भुई त्याच्यामध्ये टाकायची, थोडी थोडी भू टाकायची त्याच्यामध्ये, कुडा करकट ते टाकायचे, ते शेक लागावा म्हणून, ती आग पेटती राहावी म्हणून. हा, रावळांनी काय करायचे, त्यांची नजर चुकून एक खटक्याच दोन्ही हातामध्ये जेवढी मावल तेवढी उचलून त्याच्यामध्ये टाकायची. अचानक ती आग पेटायची, मोठे झाळ व्हायच्या. रावळ हसायचे. अशा प्रकारे हास्य स्वीकार करायचे. ती श्रीमूर्ती त्यावेळेस त्या प्रकाशानं अशी सुंदर दिसायची. ते बालक म्हणायचे, रावळो, अरे एवढी ताकद नका जाऊ ना, कारण आपल्याला तापायचे आहे, ही थंडी आहे, ही थंडी काही लवकर जात नाही लवकर, म्हणून आम्ही हे घेऊन येतो, आमची भो आणतो आणि तुम्ही एक खट्ट्या टाकून देतात. मग राऊळ थोडा वेळ तसेच बसायचे शांततेनं. दोन्ही श्रीकर त्या तापाभोवती करून शेकत बसायचे. त्या बालकांची नजर चुकून पुन्हा रावळांनी दोन्ही कवळीमध्ये दोन्ही हातात धरून त्याच्यामध्ये टाकायची. ती कुडा करकट त्याच्यामध्ये टाकायच्या, जाळ व्हायच्या, एकदम जाळ व्हायच्या, मोठा उबाळ व्हायचा तो जाळ. आणि श्री प्रभू बाबा हास्य करायचे. असा प्रकार चांगला सूर्य उगल्यानंतर सूर्याचा ताप जोपर्यंत होत नाही, सूर्य जोपर्यंत सूर्याची किरण जोपर्यंत प्रकाशित होत नाही चांगल्या रीतीने, सूर्याची प्रकाश जोपर्यंत प्रखर होत नाही तोपर्यंत बालकांनी ती शेकोटी पेटवतच ठेवायची. अशा प्रकारे परब्रह्म परमेश्वर अवतार क्रीडा करायचे. आणि शेवटी जाताना श्री प्रभू बाबांनी काय करायचं, का जी ती पेटवलेली शेकोटी आहे ती श्रीचरणानं विखरून द्यायचे आणि श्री प्रभू महाराज तिथून गमन करायचे. अशा प्रकारची ही लीळा आहे. या लीळेमध्ये नेमकं काय करत होते परमेश्वर अवतार, दोन्ही कवळीमध्ये, दोन्ही हाताच्या कवळीमध्ये धरून ती भो त्याच्यामध्ये टाकायचे, तो कचरा, त्या काड्या त्याच्यामध्ये टाकायच्या त्या आगीमध्ये. आणि जी आग अशी जोरानं त्याच्या ज्वाळा जेव्हा चालायच्या, मोठं व्हायच्या, ते राऊळ अशा प्रकारे हास्य करायचे. त्याच्यामध्ये जे जीव जंतू मरायचे त्यांना लीळादानाचं फळ परमेश्वर देत आहेत. जे जीव जंतू आहेत, सूक्ष्म जंतू आहेत, त्यांना लीळादानाचं फळ देत होते परमेश्वर अवतार. आणि त्या कुडा कर्कट मध्ये जे जीव असतील त्यांना स्पर्श, संबंधदान, लीळादान आधी श्रेष्ठ दान, नंतर त्याच्यापेक्षा जे ऊनदान आहे ते द्यायचे. आधी लीळादान आणि नंतर संबंध दानाचे फळ. अशा प्रकारे परमेश्वर अवतार करायचे. त्या बालक जे अणू टाकायचे त्यांना ते सेवादास्य घडायचं. अशा प्रकारे जी थंडी वाजत होती, जी शीत वाजायची, थंडी वाजायची, ती थंडी जोपर्यंत नाहीशी होत नाही, ते हिव जोपर्यंत नाहीशी होत नाही तोपर्यंत तिथं तापतच राहायचे. अशा प्रकारे जवळपास 2-3 महिने अशा ज्या लीळा श्री प्रभू बाबांच्या चालायच्या. पावसाळ्याच्या दिवसामध्ये भयानक पाऊस पडतोय, आणि असा पाऊस पडायचा तर त्या रिद्धपूरमध्ये ज्या गल्या आहेत, बिदी गोदऱ्या, त्या गलीमध्ये वाहणारं पाणी. आणि बालक काय करतात, घरोघरीचे ते लेकरं त्यांनी तळ बांधायचं, म्हणजे मातीनं बांधायचे आणि पाणी ते थांबवायचे, छोटे छोटे तलाव करायचे. श्री प्रभू बाबा खेळत खेळत यायचे आणि पायानं ते जे बांधलेला तो बांध तोडून टाकायचा, पाणी त्याच्यातून वेगानं वाहत जायचं. राऊळ हास्य करायचे. ते म्हणतात, रावळो, असं का करतायत आपण? आम्ही हे बांधतो, पाणी थांबवतो, पाणी रोखून धरतो,
आणि तुम्ही हे फोडून टाकता. राहुल त्यांच्यावरती धावत जायचे म्हणजे मारण्यासाठी, आणि ते बालक मग पळायचे. पुढे चालून राहुल एके ठिकाणी दोन्ही श्रीचरण असे धरायचे तर पाणी तिथं थांबून जायचे. ते बालक मग आता रावळांनी जे पाणी अडवलेलं आहे ते पाणी ते बांध आहे तो फोडण्यासाठी यायचे, तर राहुल त्यांच्यावरती धावत सुटायचे. ते पाणी ऑटोमॅटिकच बाहेर जायचे. अशा प्रकारे पाणी ते तुंबायचे श्रीचरणावरती आणि एक सरेच सोडीती आणि ते दोन्ही श्रीचरण काढून घेतलं का पाणी एक खट्ट्या जायचे. अशा प्रकारे हास्य करायचे. श्री प्रभू बाबांनी त्यांचे बांध फोडायचे श्रीचरणानं आणि रावळाचे फोडायला आले का राहुल त्यांच्यावरती मारण्यासाठी धावायचे आणि ते बालक पळायचे. अशा प्रकारची ही खेळ क्रीडा म्हणजे बाल सदृश्य क्रीडा करणे. बालकाचे आयुष्य अशा प्रकारचे असते, निरागर असते. बालक होणं महत्वाचे. हे बालकांच्या ज्या लीळा असतात, क्रीडा असतात, त्या श्री प्रभू बाबा करताहेत. श्री प्रभू सर्वज्ञ अशा प्रकारच्या या लीळा करताहेत. तथा लपंडाव खेळणे, विनायका आड लपणे. लपंडाव नावाचा एक खेळ, लुकाछुपी ज्याला म्हणतात, तो खेळ अशा प्रकारचा असतो. एकाचे डोळे त्यांनी झाकायचे, दोन्ही डोळे त्याच्यावरती हात ठेवायचे आणि लेकरं लपायचे. मग यानंही हात सोडायचे ना, हाही धावत जायच्या, कुठेतरी लपून जायच्या. मग ज्याचे डोळे सोडले म्हणजे ज्याचे डोळे आधी बंद केलेले असतात तो धावत जायच्या. तो आता जे खेळणारे आहेत लेकरं, त्या लेकरांना तो स्पर्श त्याला टिपण्यासाठी, स्पर्श करण्यासाठी तो धावत सुटायचा. लेकरं सापडायचे नाहीत. श्री प्रभू बाबा तिथल्या तिथं विनायकाचं मंदिर, गणेशाचं, त्या मूर्तीच्या आड लपायचे. तो बालक पुढे गेला का राहुल एकदम ओरडायचे. ते तिथं आल्यावर ते राहुल दिसायचे नाही. पुन्हा राहुल म्हणायचे मेला जाय. राहुल म्हणायचे अरे आम्ही इथं आहोत. पुन्हा ते तिथं रावळांना स्पर्श करण्यासाठी यायचे. रावळावरती डाव यावा म्हणून ते रावळाकडे यायचे. सगळ्या मुलांनी ठरवलं का रावळावरतीच आता डाव आला पाहिजे म्हणून ते सगळे आंडोरे, सगळे लेकरं रावळाकडे यायचे. मात्र राहुल अचानक अदृश्य होऊन जायचे. अशा प्रकारे श्री प्रभू बाबांना ते विचारायचे महाराज आपण आहे कुठं? स्वामी सांगतात. श्री प्रभू म्हणायचे अरे आम्ही इथंच आहोत विनायकाच्या मंदिरात. श्री मुकुट असा दाखवायच्या, ते पाहायला यायचे का अदृश्य होऊन जायचे. अशा प्रकारे परब्रह्म परमेश्वर अवतार अशा प्रकारच्या खेळ क्रीडा त्या बालकामध्ये करतायत. राहुल ज्याला स्पर्श करतायत, संबंधदानाचं फळ एक वेळा, दोन वेळा, कधी कधी तर रावळ त्यांच्या डोळ्यावरती श्रीकरानं त्याचे डोळे झाकतात. म्हणजेच काय, अशा प्रकारे राहुल त्याला स्पर्श करताहेत. श्री प्रभू बाबांच्या या क्रीडा, या लीळा या अगम्य अशा प्रकारच्या आहेत. अशा प्रकारचा खेळ खेळून परमेश्वर त्यांना आनंद देत आहेत. परमेश्वर कोणता खेळ खेळतील आणि कुठला आनंद देतील या बालकांना. परब्रह्म परमेश्वर अवतार, त्यांचे अवतारच अशा प्रकारचे आहे, जीवांना आनंद देण्यासाठी, जीवाला प्रसन्न ठेवण्यासाठी, जीवाला सुख देण्यासाठी, दुःख नाहीसं करण्यासाठी परमेश्वराचे अवतार. आमचे स्वामी महाराजी गोपाळांमध्ये खेळ क्रीडा करतायत. अशा प्रकारे श्री प्रभू बाबा खेळ करतात आणि अचानक अदृश्य होतात. तिथल्या तिथं असून दिसत नाही. याला कारण परमेश्वरानं जर आपणहून दाखवलं तर दिसतात, नाहीतर कोणाला दिसतात हो. परमेश्वरे परमेश्वर जाणीचे, परमेश्वरे परमेश्वर पाहिजे. जसं जानू उपाध्य वेरूळला जेव्हा येतो, चतुर्विधाच्या मठामध्ये जानू उपाध्य जातात, त्यांना असं वाटते की स्वामी महाराजांचे दर्शन, स्वामी महाराजांची श्रीमूर्ती अपाद मस्तक आपण पाहते. मात्र दिव्याची वात लहानी असते, छोटीशी असते, मंद मंद प्रकाश असतो. त्यांना वाटते बायसानं जर वात थोडीशी मोठी केली, दिव्याची वात, तर प्रकाश उजेड भरपूर पडेल आणि स्वामी महाराजांना मी व्यवस्थित पाहू शकू. कारण असं सौंदर्य, असं लावण्य, असं ऐश्वर्य कुठंच नाही.
जानोपाध्याय मनातल्या मनात विचार करतात. अचानक परब्रह्म परमेश्वराच्या श्रीमूर्तीतून प्रकाश निघतो, संपूर्ण मठ भरल्या जाते. त्यावेळेस स्वामी महाराज सांगतायत, बटिका हे काही अन्य प्रकाश आहे, स्वयंप्रकाश आहे. कुठल्या प्रकाशानं परमेश्वर दिसू शकतो का? देवानं जर दाखवलं तर देव दिसतात. जो वेद तर्क चतुरा गमयोग शास्त्रा षडदर्शना दिवसिता न कळे परात्मा, तो केवी मी मती लवाल्प विवेक अंशी वर्णीन सर्व विषया कुळकर्म सकतो. कर्मामध्ये आसक्त असलेला, विषय लंपट असलेला हा जीव त्या परमेश्वराला काय शोधेल हो? काय शोधणार, काय दिवसणार त्या परमेश्वराला? वेद तर्क शास्त्र आगम पुराण, ज्या शास्त्रामध्ये परमेश्वराचं ज्ञान नाही, या शास्त्राच्या पकडमध्ये परमेश्वर येत नाही. चैतन्याची धाव जिथं, वेदाची धाव जिथं खुंटते, चैतन्याच्या खोल वाटे श्रीकृष्णाचे रूप नेटे बोटके कवन जाणे. त्या श्रीकृष्ण भगवंताचे रूप कोणी जाणावं, कोणी सांगावं? असा जो परब्रह्म परमेश्वर हे लुकाछुपी म्हणजे लपंडाव खेळतायत, लपण्याचा खेळ खेळतायत. त्या बालकांना कसं दिसणार हो? परमेश्वर असं लपून जायचे, कसं दिसणार? परमेश्वरानं दाखवलं तर दिसणार. अचानक श्रीमुकुट त्यांना दिसायच्या त्या विनायकाच्या पाठीमागे, जवळ जाऊन पाहतात तर दिसत नाही. असं परब्रह्म परमेश्वर अवतार नाही दिसत नाही. तो परमेश्वर आपल्याला दिसत. म्हणून आपण त्या परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. महाराज जसं त्या लेकरांशी आपण खेळ खेळत होते, काय भाग्यवान ते लेकर, परब्रह्म परमेश्वराचं ज्यांना नेहमी दर्शन व्हायचं आणि त्या खेळामध्ये अदृश्य व्हायचे, मग अचानक प्रगट व्हायचे. खेळ डाव जर एखाद्यावर आला का मग प्रगट व्हायचे. परमेश्वर हा स्वयंप्रकाश आहे. त्याने दाखवलं तर दिसतो, नाही तर दिसत नाही. पुढची लीळा आहे चिचोरे खेळ. उन्हाळ्याचे दिवस, ग्रीष्म ऋतूमध्ये, प्रत्येक ऋतूमध्ये वेगळा वेगळा खेळ. हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंडीत शेकोटी तापणे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याचे तळे बांधणे, मातीनं, पायानं, चरणानं. आणि तसंच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा खेळ. बालक काय करायचे, चिंचेचं झाडं भरपूर या वऱ्हाडामध्ये, त्या चिंच आणायचे, चिंच तोडायचे, त्याच्यामधले असलेले चिंचोके, त्या चिंचोक्याचे त्यांनी दाम बनवायचे, म्हणजे पैसे बनवायचे. आणि मग खेळ खेळायचे. 4-4, 5-5 गडी एकत्र यायचे, 4-4, 5-5 बालक, आणि ते खेळ खेळायचे. मग ज्यांनी जास्त चिंचा तोडून आणलेल्या आहे त्याच्याजवळ जास्त चिंचोके असायच्या, कोणाजवळ कमी, मग तो खेळ चालायचा. खेळामध्ये त्या चिंचोकी, एखादी चिंचोकी त्यांनी फोडायची, त्याची चुप्ती जी असायची, आणि ते डाव टाकायचे. टाकल्यावरती तो डाव जेव्हा ते टाकायचे त्यावेळेस ते चिंचोक्या खेळायचे. जसं खेळतात तसं सारीपाट खेळतात, सुपट्टी एका डावाच्या वरती, अशा प्रकारे तो खेळ चालतो. रावळांच्या वरती डावाला राऊळ खेळायचे तर सगळ्यांच्या चिंचोक्या रावळांना करून घ्यायचे. ते म्हणतात, राऊळ तुम्ही जे चिंचोक्या घेतलेल्या आहेत ना त्या चांगल्या आहेत, म्हणून ते डाव व्यवस्थित पडतात. आम्ही खेळतो तर आम्हाला कसं नाही पडत. मग रावळ म्हणायचे ते आमच्या जवळ द्या, मग रावळांनी ते त्यांच्या द्यायचे, तरी रावळच जिंकायचे. अशा प्रकारची अशी ती लीळा श्री प्रभू बाबांची. त्या चिंचोक्यांना संबंध दान देणे, अशा प्रकारे खेळ खेळायचे. जसं त्या धानाईसाशी कुपटा खेळ, धानाईसा आणि ललिताईसा त्या भूतानंदाची लेख नाती, त्यांच्याशी खडे खोबट्या खेळ. ते दगड चालवायचे, ते म्हणायचे रावळ तुम्ही चालते दगड घेतले, रावळ तुम्ही चालते फासे घेतले, कवडे घेतले. मग रावळाकडून त्या ललिताईसानं धानाईसानं घ्यायचे आणि मग ते खेळायचे, तरी रावळांचे चालायचे. अशा प्रकारे हा खेळ. जसं शकुनीनं कपटानं ते फासे टाकायचे, नेमके त्यांनी जेवढे डाव मागायचे तेवढेच पडायचे. एवढे दान दे
तर ते 5च पडायचे, 6च पडायचे, 4च पडायचे, 2च पडायचे. हा जो खेळ आहे तशा प्रकारचा हा खेळ आज मुली खेळतात. त्या खेळ अशा प्रकारे श्री प्रभू बाबा त्या बालकांमध्ये खेळायचे. पण अशा रीतीनं तो खेळ त्यांच्या श्री प्रभू बाबांच्या चालायच्या बराच वेळ आणि मग तो डाव मोडायचे. श्री प्रभू बाबा हास्य करीत आणि तिथून निघायचे. श्री प्रभू बाबांनी काय करायचे, जिंकलेल्या सर्व चिंचुक्या होजे रे होजे म्हणजे असं उधळून द्यायचे. जसं स्वामी महाराज त्या होळीजवळ गेले आणि श्रीचरणी मोठ्यानं होजी रे होजी राख उधळली, तशा प्रकारे चिंचोके त्या बालकांमध्ये असे उधळून लावायचे. त्या बालकांनी मग त्यांच्या झोंबी पडायच्या. ते घेण्यासाठी सगळे बालक धावत सुटायचे. अशा प्रकारे क्रीडा करणं ही रूढी परशुरामबासाची, ही परशुरामबासांनी मांडलेली लीळा. कुमारी गौरी अंत खेळ. कुमारी म्हणजे ज्या कुवाऱ्या कन्या आहेत त्यांच्या हा खेळ. पूर्वी असं असायचं गौरी खेळ. गौरी म्हणजे जशी ती पार्वती महादेवाची पत्नी, महादेव पती मिळावा म्हणून ती वाळवंटामध्ये तळ्याच्या काठी नदीमध्ये जे वाळवंट त्याच्यामध्ये त्या वाळूची प्रतिमा करणे आणि तिथं ते व्रत धरून बसणे, तिथं खेळ करणे, त्याला म्हणतात कुमारी गौरी खेळ. तर मग या कुवाऱ्या कन्या रिद्धपूर मधल्या त्या काय करायच्या, तिथं असलेलं जे तलाव, त्या तलावाच्या काठी जायचं. तिथे वाळूचे जे कण आहेत त्या वाळूच्या कणाची त्यांनी काय पूजा करायची. त्याला वाळ सारा ओडियाळा जाती म्हणजे त्या तलावाच्या काठी जायचे आणि तिथं मग त्या खेळ खेळायच्या. तिथं श्री प्रभू बाबा खेळत खेळत तिथं जायचे आणि त्या कुमारीमध्ये राऊळी खेळ खेळायचे. मग त्या जसं गुजरातमध्ये ते जे खेळतात, गरबा खेळतात ना, तशा प्रकारच्या त्या टिपऱ्या म्हणजे छोट्या छोट्या त्या काठ्या असतात, त्याला टिपऱ्या बनवायच्या छोटे छोटे, एक एक हाताच्या, 2-2 फुटाच्या, आणि त्या वाजवत खेळत अशा प्रकारच्या ते फेर धरून आणि त्या खेळायच्या. अशा प्रकारे एक खेळ आहे तो ओला नावाचा. जसं ते टिपऱ्या खेळतात, आताही ते गुजरातमध्ये जे खेळ चालतोय त्या गाणी म्हणतात, टिपऱ्याही वाजवतात आणि कुदती जातात, नाचती जातात. अशा प्रकारच्या गरबा त्या खेळतात. पण श्री प्रभू बाबा त्याच्यामध्ये जातात. श्री प्रभू बाबाही खेळतात आणि श्री प्रभू बाबा म्हणतात मेला जाय अय्या आता होय होय म्हणे. अशा प्रकारची क्रीडा, अशा प्रकारची लीळा श्री प्रभू बाबा त्या कुमारी, त्या कुवाऱ्या कन्यांमध्ये खेळायचे. त्यांना स्पर्श करणे, त्यांना संबंधदान देणे, अशा प्रकारे त्यांना आनंदित करणे, अशी श्री प्रभू बाबांच्या त्या लीळा. पुढची लीळा आहे घोड्यावर आरोहणे. श्री प्रभू बाबा नगरामध्ये खेळ करत 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 जायचे. मग हातामध्ये दोरीखंड म्हणजे एखादी दोर किंवा कडबाडची काडी एखादी जी सापडते ती श्रीकरामध्ये घ्यायचे. आणि जी शाळा जिथं श्री प्रभू बाबांनी विद्यार्थी वेद अध्ययन करत होते त्या शाळेच्या पुढं चौबारा म्हणजे चहुरस्ता, त्या चौथरा एक फार मोठा दगड, चौफळा दगड चिरा, त्याच्यावरती श्री प्रभू बाबा बसायचे. हातामध्ये दोरी किंवा हातामध्ये कडबाडची काडी ती श्रीकरामध्ये असायची. आणि श्री प्रभू बाबा त्या दगडावरती, त्या धोंड्यावरती घोड्यासारखे एक श्रीचरण या बाजूला, एक श्रीचरण दुसऱ्या बाजूला, लोमते श्रीचरण, जसं घोड्यावरती मांड टाकून दोन्ही बाजूला श्रीचरण, दोन्ही बाजूला पाय टाकून आपण बसतो, तशा प्रकारे श्री प्रभू बाबा त्या दगडावरती, त्या चिऱ्यावर बसायचे. आणि श्री प्रभू बाबा खांद जशी धरायची तसं ते दगडावरती एखादं ये असं खांबीसारखं, त्याला दोन्ही श्रीकरानं धरायचे आणि मेला जाय चाल चाल ना म्हणे. म्हणून ती कडबाडची काडी त्याच्यानं
त्याला हाणायचे त्या घोड्याला, वाजिनीने म्हणती, म्हणजे त्या घोड्याला म्हणायचे मेला जाय, चाल चाल म्हणे. वाजा म्हणजे घोडा, आणि त्या घोड्याशी खेळ करायचे. असेच एक दिवस श्री प्रभू बाबा लोमटा श्रीचरणी आरोहण केलेलं आहे, आणि त्याला टाचली ती, जसं घोड्याला टाच लावल्यावर ते घोडा पळत जातो, तशा प्रकारे श्रीचरणानं टाच लावलेली आहे. आणि त्याला म्हणतात नेला जाय, चाल चाल ना म्हणे, चाल ना म्हणे, चालसी ना म्हणे, असा अनुकार अनुवाद करतायत. तिथं चौबारा म्हणजे त्या चौरस्त्यावरती जे महाजन बसलेले आहेत ते श्रीप्रभूकडे पाहतायत. म्हणतात, रावळो महाराज, श्रीप्रभू बाबा सर्वज्ञ, आपण चालवाल आणि हे चालत नाही हे आश्चर्यच आहे, पण तुमची प्रवृत्ती नाही चालवण्याची. तुम्ही चालवावं आणि हे जर चालणार नाही असं होऊच शकत नाही. अशा प्रकारे त्यांनी श्रीप्रभू बाबांना म्हणायचे. श्रीप्रभू बाबा खदखद हास्य करायचे आणि त्या घोड्यावरून खाली उतरायचे. अशा प्रकारे घोड्या सदृश्य ती क्रीडा परमेश्वर करतायत. अशा प्रकारच्या या लीळा श्रीप्रभू बाबांच्या